SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। मनोरुग्णाचा नागरिकांना नाहक त्रास, महिलांची छेडछाड, लहान मुलांना मारहाण प्रकार रोजचेच। प्रशासनाने बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी। सविस्तर वृत्त असे। महाडा कॉलनी परिसरातील रिगालिया बिल्डिंग समोर हा मनोरुग्ण नेहमी वावरत असतो। मनोरुग्णाने अनेक लहान मुलांना मारहाण केल्याचे देखील समोर आले आहे। महिलांची छेडछाड हे तर प्रकार रोजचेच आहे। माझ्या घरी या, माझ्याजवळ बसा, माझं घर इथं आहे, अशा अनेक गोष्टी त्याने केलेल्या आहेत। यावेळी नागरिकांनी त्याच्याबाबत बोलत अधिक माहिती दिली। ताई, या मनोरुग्णाचा लहान पोरांना दगड उचलून मारतो, मागं लागतो ना। आणि महिलांना पण त्रास देतो का? हा शिव्या देतो, बोलतो काही पण। तर आता हा मनोरुग्ण फिरतो, याच्यापासून काय लोकांना त्रास आहे? काही नाही, याच्यापासून असा त्रास आहे की तो लहान लहान पोरांना पकडतो, मारतो काही वेळेस, आणि लहान लहान पोरींना किंवा बायांना त्रास देतो। तो म्हणतो या माझ्या घरी। किती दिवसांपासून हा इथे? हा इथं आता मी 6 वर्षापासून पाहतोय, पण तो आधी असा नव्हता। तो आधी म्हणजे शांत होता, पण आता तो इकडे तिकडे फिरायला लागला, बोलतो लोकांशी, त्रास देतो लोकांना। प्रशासनाने लवकर या मनोरुग्णाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सध्या जोर धरली आहे। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे। त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।